राधिका मी घड्याळ कुठं टाकून दिली? घड्याळ लावतो म्हटलं हातावर. राधिका, राधिका, काय झालं पिऊची? राधिका घड्याळ नाही दिसून राहिली ना? हां, काढली नाही काय घड्याळ अलमारीतून? एक पहिलीची घड्याळ होती ते पडली म्हटलं, काच फुटला त्याचा. आता दुसरी ते मला काढून कुठं ठेवली तर मला दिसूनच नाही राहिली. आता 2-3 दिवस तसंच गेलो मी. तिथे गावालाही तसंच आलो होतो. आहे काय दुसरी घड्याळ होती ना एक? हो आहे ना, आहे. थांबा काढून देतो तुम्हाला. पण मी काय म्हणतो पिऊची, मला तुम्हाला नाही का काहीतरी सांगायचं होतं. बोल ना तर, बोल ना. मी काय म्हटलं, मी नाश्त्याचं बनवलं. तुम्ही नाही काय नाश्ता करून घ्या. नाश्ता करून घ्या आणि थोडा वेळ बसा, कारण की सध्या वेळ आहे. सध्या काही जास्त काही टाईम झाला नाही. आणि म्हटलं मी म्हणून राहिली होती तुम्हाला, आपली तर कपडे धुवायची मशीन आहे की नाही, किती दिवसाचे म्हणून राहिले दुरुस्त करा दुरुस्त करा, पण कोणी त्याच्यात लक्षच नाही घालून राहिलं. तर तुम्ही असं करा, मामाजीला म्हणा आणि मामाजीला म्हणा का दुरुस्त करा म्हणा. काय म्हणते तर मामाजी, आणि जर हो म्हणत असेल तर मग दुरुस्त करून आणा त्या मला मशीन. कारण की नाही का फ्यूजचे लय कपडे आहे, लयच कपडे आहे म्हटलं. पूनमने नाही काय वरवरचे कपडे धुतले, पूर्ण वरवरचे कपडे धुतले आणि तसेच आहे म्हटलं. आतेबाईचे तर काहीच नाही आहे म्हटलं, तसेच पडले कपडे. 1-2 साड्या असून फक्त त्याच्या बिगर धुतल्या. आणि काय म्हणते तर पडदे चादरा, ते सोफ्यावरचे कवर सगळे तसेच पडले आहे. आता म्हटलं एक 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 करून धुवा लागन, आणि एवढं मोठं काम जर मी काढन ना तर अजून बिमार होऊन जाईन. आणि एवढं मोठं काही हातानं होणार नाही. मग सारा दिवसाचे दिवस त्याच्यात चालले जाईल म्हटलं, 2-3 दिवस निघून जाईल माय. आणि म्हटलं तशी मी हातानं लय दुखून राहिले. काय माहीत कायच्यानं दुखून राहिले, तर ते इंजेक्शन घेतले, सलाईन घेतले, त्याला दुखून राहिले काय. तर म्हणता का तुम्ही मामाजीले? मामाजीले म्हणा, मामाजी काय म्हणते तर मग पहा. बाबा काय म्हणणार आहे? बाबा काही नाही म्हणत. बाबा तर मागच म्हणून राहिले होते, पण मॅच एवढं काही दिमागात नाही घेतलं. पण आता तूही बोलून राहिली ते खरं आहे. नाही तर असं करणं, एखादी कामवाली लावून घेऊ आपण. कामवाली लावून घेऊ, थोडंसं काम हलकं होऊन जाते. काय म्हणतो तू? भांडे गिंडे सगळे होऊन जाते मग त्याच्यातच. नाही व, कामवाली काय पाहिजे? काही एवढं काम नाही आहे घरात, कामगामनीवाली नाही पाहिजे. आहे ना, मी आहे, पूनम आहे. पण तेवढी मशीन दुरुस्त करून द्या. मशीन दुरुस्त झाली म्हणजे कसं कपडे किपडे त्याच्यात होऊन जाते. पूनम वरचं सांभाळून घेते आणि मी स्वयंपाक घरातलं सांभाळून घेतो. मिळून होऊन जाते कामं. काय फालतूच पैसे बरबाद करते त्या कामवालीच्या मागे. कामवाली म्हटलं काही कमी नाही घेत. आणि माहीत आहे मला, 2 वेळा आपली इथं कामवाली आली होती आणि 2 वेळा पडून गेली. मग आता तिसऱ्यांदा येणार आहे का? तिसऱ्यांदा कोणी नाही येत म्हटलं आता. एक तर आपल्या इथं याले कोणी पाहत नाही काम करायसाठी. बरं ते जाऊ द्या, पहा ना मग जरासं मशीनचं जमत असेल तर. मग मी आज काही ते चादर गिदरा काही काढत नाही. जर आज जमलं आणि टाकून दिली दुरुस्त करायला, तर मग उद्या काढन सगळे. आज वरवरचे जे आंघोळ करायचे कपडे आहेत तेच टाकून देतो धुवून. बाकीचे चादरा फादरा हे काही काढत नाही. मग काय म्हणता तुम्ही? बरं दगदग काही करू नको. जीवाच्या पडायला काही करू नको. अजून तब्येत खराब झाली तर अजून म्हटलं तुही जाशील तुझ्या माहेरी. इथं तुझ्या कोणी करणेवाला आहे नाही. ते त्याचं कोणतं नाही होऊन राहिलं. आई नाही म्हटलं किती बाकी केले म्हटलं खात्याचे, आणि त्या पूनम नाही केले. तुझ्याशिवाय या घराला घर पण आहे नाही. तू स्वतःची काळजी घे. तू स्वतःची काळजी घेशील तर आमची घेशील, नाही तर मग पडली राहशील पलंगावर. मी तू सोडा लागेल माहेरात नेऊन अजून 1-2 महिन्यासाठी. आणि मग वाकी होईन, सारे वाकी व्हाले. नाही हो पिऊची, आता तुमची वाकी नाही करत. आता जपूनच काम करतो मी. तुम्ही पहा मशीनचं म्हणा मामाजीले, मामाजी काय म्हणते तर. आणि मी काढतो नाश्त्यागिष्ट्याचं बनवलं मी. आणि पूनम नाही झाडझूड पोचा सगळं लावला म्हटलं पूनम नाही. करते ना ते, पण तिला स्वयंपाक पाण्याचं जमत नाही थोडंसं. करन धीरे धीरे. एका काय तिच्या मागं लागून जा. बरं पहा तुम्ही दोघी जणी काय करता काय नाही. आता बायकीच्या मनात काही मी बोलत नाही फालतूस. मी पाहतो घड्याळ घालतो अलमारीतच आहे ना. हो तुम्हाला कुठं दिसणार आहे? तुम्ही तर पूर्ण अलमारी अजून काढून ठेवून द्या. थांबा, मीच देतो तुम्हाला घड्याळ. मीच देतो तुमची घड्याळ काढून. नंतर जातो मग तिकडे प्लेटा काढायसाठी नाश्त्याच्या. बरं हे पाय बेनीली, मग आता जास्त काही भारीगिरी वजन उचलायचं नाही. जाय अंदर जाय, आराम कर जराशी. जराशी पाठ टाक. रात्रभरापासून काही झोपली नाही. आता बरं वाटून राहिलं ना? थोडीशी औषध गेली तर पोटात. बरं वाटून राहिलं का नाही वाटून राहिलं? आता बी बरं वाटून राहिलं ना. आता बरं वाटून राहिलं, पण नाही का जरासा थकवा लागून राहिला. मला वाटून राहिलं जरासा आराम करावा म्हणून. आराम करतो मग मी थोडा वेळ. बरं ठीक आहे ना, जाय आराम कर. मी जराशी इथंच बसतो. घरात गाडी गरमी होते, इथं झाडाखाली मस्त लागते थंड थंड. मी इथंच बसतो जराशी. जर तू जाय, तू आराम कर घरात. हो आते बाई. खरंच म्हणते ना, देव पावते ना तर खरंच पावते देव. आपल्याला म्हटलं देवावर विश्वास येत नाही. आपल्याला असं वाटते का आपल्यासोबतच असं कोण होऊन राहिलं. आता किती दिवस झाले म्हटलं हे चालली गेली होती माहेरी, तर घर कसं सुनं होऊन गेलं होतं. ते पोटही काही लईनीवर नव्हतं, इकडे तिकडे बसे. नाचुकले शौक लावून घेतले मागं. आता म्हटलं आली नी ना आली, आणि आता पायही भारी होऊन गेला. आता सगळं चांगलं झालं पाहिजे बाप्पा, सगळं सुखरूप झालं पाहिजे. मग माझ्या घरात म्हटलं मस्त आजी म्हणणार आहे एखादं येईल. काही येऊ म्हणा, पोरगं येऊ पोरगी येऊ, पण येईन तर खरी. सुनं घर आले म्हटलं माया मस्त आजी आप्पा करून म्हटलं दंदनानं टाकन. मला तर लस आनंद होऊन राहिला. पण आता ह्यांनी नितीने चालला गेला सकाळी कामावर, आणि त्याचे बाबाही चालले गेले. आणि ते लाईनं पोट्ट तर काही ढंगाचं ना रंगाचं, आणि बाहेर घुमत राहते. त्याला म्हणून राहिली एखाद्या दुकानात लावून दे नितीनले. तर म्हणते जाऊ दे, नाही लहान आहे, कायचं लहान आहे. त्यालाही नाही लावून राहिला.
म्हटलं एवढ्या आनंदाची बातमी सांगू तरी कोणाला आता. तरी वाटलंच होतं शांता बहिणं म्हटलंच होतं का म्हणे मला वाटून राहिलं म्हणे का तुझ्या सुनीला दिवस गेले. म्हाताऱ्या कुत्र्या माणसाला बरोबर अंदाज राहते कसं काय राहते म्हणून. पण कसं एक वेळा निरीक्षण करून घेतलं दवाखान्यातून तर बरं होते. आता मला काळजी घ्यायला लागेल बाप्पा माझ्या सुनीची. मस्त काळजी घेतो मी. माझ्या वंशाचा दिवा आहे तिच्या पोटात म्हटलं. आता तिची देखरेख करायला लागेल बाप्पा. तिला दगदग नाही करू द्यायला लागेल जास्त भारीगिरी काम. आता राहिलं ना राहिलं तिचं दुखणं चालू झालं. आता मला तर वाटते तिची कठीणीचीच राहीन बाप्पा हे दिवस लय कठीणचे रे. आता तिला हातभार लावा लागेल. पण जराशी बसतो इथं मी म्हटलं तिच्या मागं 2 वाजतापासून जागी आहे. तिचं दुखून राहिलं होतं तर मी पायाने जराशी आराम करतो इथं बसतो मस्त झाडाच्या थंड थंड हवेत. आणि मग मी जातो अंदर. तिला करून देईन काही चहा घ्या. ते थकून गेली असून बिचारी रात्रभरापासून तिला तकलीफ होऊन राहिली होती. आता औषध दिलं तर बरं झालं. अमाय रंजनाबाई कुठे गेलती व तू? मी आली होती म्हटलं घराकडे सकाळी 8-8:30 वाजता. तर म्हणे हाय नाही म्हणे घरात म्हणे. कुठे चालली गेली होती तू? आणि त्या सुनीचा आवाज आहे पप्पा. तब्येत किब्येत बरोबर नाही आहे का त्या सुनीची? अमाय काय सांगू मंदाबाई काय सांगू म्हटलं रात्रभरापासून पायाले चैन नाही आहे व चैन नाही आहे म्हटलं रात्रभरापासून पायाले. काहून काय झालं आता? अजून केले का त्या सुनीनं तमाशे? वाटलंच होतं मला तरी कसा आवाज येऊन राहिला होता अंदरून. नाही हो माय अशा नका बोलू बाप्पा. मैसून चांगली आली तेव्हापासून लय चांगली आहे म्हटलं. कोणत्या गोष्टीचा वाद नाही आहे तिचा. अहो रात्रभरापासून म्हटलं तिचं नाही काय पोटच दुखून राहिलं होतं. 2 वाजतापासून लस दुखून राहिलं होतं. आता म्हटलं बाई 2 वाजता कोणते दवाखाने उघडे आणि कुठं घेऊन जाऊ मला तर विचारच पडला होता. तर म्हटलं पहाटेपासून शांताबाईच्या घराकडे गेली होती. पण शांताबाईच्या घराला होतं कुलूप. म्हटलं कडे ह्या कुठं चालल्या गेल्या. मग येता म्हटलं तुम्हाला सांगतो म्हटलं. चल म्हटलं मंदाबाईच्या इथे जातो म्हटलं तिला घेतो म्हटलं आणि काही सांगून निघून तर आता कसं हातागीताची काही औषध घेत असेल तर मी तर पोट मळायला लावतो म्हटलं. तर मी तिकडे आली तर मला शांताबाई वटावरच दिसली बसली. म्हटलं बरं झालं बाई माझ्या मनात मन आलं. म्हटलं मग सांगितलं नाही अशी गोष्ट आहे म्हटलं मग सुनीचं म्हटलं दुखून राहिलं म्हटलं 2 वाजतापासून. चल म्हणे त्या बसल्याच होत्या जमतम. दिवस निघाला होता हलका झाडझोड गिळझोड करून. तर मग त्याला आणलं बाई इथं. तर आणलं तर त्या म्हणे बाई म्हणे मी मळत नाही म्हणे पोट म्हणे. मला म्हणे दुसरंच दिसून राहिलं म्हणे हे म्हणे. मला वाटतं म्हणे का त्या सुनीला दिवसाच केले काय. हो काय मग काय झालं तर? नेलं होतं का दवाखान्यात? माहीत पडलं काय आहे काय नाही. कायले माहिती त्याच्या भरोशावर बसली हो बाई तू. त्याला समजते काय त्याच्या तर स्वतः पोटी म्हटलं लेकरांनी झाले. आणि त्याला समजते का लेकरांनी फेकरायचं काही बोलत बसते त्या. नाही हो म्हणता बाई काही बोलतं काय तू? काय तेले का लेकरं झाले नव्हते काय? आता झाले होते ना 2-3. आता देवानं नाही ठेवले तर काय करणार आहे त्या? देवाच्या पलीकडे आहे काय? त्याचे लेकरं राहिले असते तर मग आपण असं म्हटलं असतं काय तेले उगाचच बाई तू काहीची काही कोणती गोष्ट कुठंच नेतं. नाही मग आल्या त्या ना सोबत आल्या. आणि काय म्हणते तर म्हणे बाई म्हणे मी हात नाही लावत म्हणे तू दवाखान्यात घेऊन जाय म्हणे पहिले म्हणे. तर मी म्हटलं बाई 11 वाजता दवाखाने उघडते. मग बाई आता नेलं तिले दवाखान्यात नेलं. आणि काय म्हणते तर आणलं तर खरंच त्याची गोष्ट म्हटलं खरीच ठरली. खरीच ठरली म्हटलं त्याची गोष्ट. आणि म्हटलं माझ्या सुनीले खरंच दिवस गेले. माय बाई हो काय व पाय बरं किती नशिबान आहे म्हटलं तू. किती नशिबान आहे व रंजनाबाई. म्हटलं सून आली ना आली म्हटलं. 1.5-2 महिन्यात मी ते पडून गेलं. लय नशिबान आहे. आणि आमच्या इथं पाय ना आमच्या इथं 4 वर्ष होऊन राहिले म्हटलं लग्नाले. तर म्हटलं काहीच नाही आहे. काय माहीत काय आहे काय नाही देव केव्हा देते तर काय यायचंच मन नाही आहे तर कोणत्या याच्यात दोघंही नवरा बायकोचं. आणि पाय बरं बाई आल्या खुशखबरी भेटून गेली. खरंच रंजनाबाई तू लयच नशिबान आहे म्हटलं. खरंच लय नशिबान आहे. तसं नाही आहे म्हणता बाई. ते कसं आहे आता जेव्हा द्यायचं राहते देवाले तेव्हा देते. आपल्या हातात आहे काय ते. आता पाय बरं माझ्या सुनीचंही म्हटलं लग्नाले रश्मीच्या लग्नाच्या अगोदर लग्न झालं होतं माझ्या सुनीचं. तर आता राहिलीच कुठे ते 1-2 महिने पहिले राहिली चालली गेली तमाशे करून. आणि आता आली म्हटलं तर आल्या खुशखबर भेटून गेली. आणि आता तिच्या स्वभावातही फरक पडला म्हटलं. आपल्यालाही आतेबाई करत राहते दिवसभर हे घ्या ना ते घ्या ना. आणि आपणही त्याच्यासोबत चांगलं राहतो. आपण चांगलं राहिलं म्हणजे ते काय आपल्यासोबत चांगली राहते. आपणही पाहिजे ना जरासं. आणि का बं म्हणलं बाई मी सकाळी आली होती म्हटलं एवढा दिवसही निघाला तर मस्त गारभर झोपली होती बाप्पा तू. एवढा वेळपर्यंत झोपा येते बाप्पा तुम्हाला? एवढा उजेडे निघून जाते सगळं निघून जाते तर अशा 9-10 येते म्हटलं घरात. तुमच्या इथं तर चांगलंच आहे बाप्पा. मस्त आरामशीर झोपा आरामशीर उठा. आता पाया ना आता म्हटलं पाणी आलं तर सारे लोक दिसते सकाळी जातानी कामावर जातानी. आणि मी आली म्हटलं तिकडे तर तुमच्या इथे घारघोर झोपले होते. जर गावात कोणाला काम घेऊन पडलं ना तर तुमच्या घरचे उठत नाही बाप्पा. तिथं बरं झालं शांताबाई बसली होती तर भेटून गेली मध्ये. मग नंतर तुमच्या सुनेही आली म्हटलं. ते राधिकाही आली तेही बोलली म्हटलं माझ्यासोबत. आणि मग मी इकडे आली शांताबाईला घेऊन. जिकडे तिकडे ते शांताबाईनी ना मग नाव खराब करून राहिला. नाव खराब करायला काही ना काही सांगितलंच असं आता. काल आल्या म्हटलं तर लावली इकडची तिकडे. तेले काय आहे तेले म्हटलं तेले झोपा नाही येत. तेले असं वाटतं का दिवसही रात्र दिवस आहे अशी गोष्ट आहे त्याची. आता कोणाला नाही उघडत कोणाची झोप. येईले तर बाप्पा 4 वाजतापासून याच्या डोळ्याले हे लागून जाते. याच्या पापण्या उघडून जाते म्हटलं.
जराशी झोपली नाही तर केली त्यानं गावभर बदनामी करायला. म्हणून तर मी त्याला ठेवत नाही माझ्या घरी, म्हणूनच ठेवत नाही. मग ते म्हटलं ते पिंट्याचे बाबाही मला बडबड करून राहिले होते. म्हणे झाडझूड केली म्हणे, रांगोळी टाकली म्हणे, आणि तू झोपलीच होती म्हणे. त्याच्यासाठी आल्या काय मी मागं लावासाठी माया. माणूस झोपतेच आता, वय झालं तर 7-7:30 वाजेपर्यंतही झोपणार नाही काय. याच्यासारखं काय सकाळी सकाळी उठून काय बसून जाईन काय दरवाजात, याले त्याले हे करत गोष्टी सांगत. भलतेच आहे आता शांताबाईनी. त्यानंच सांगितलं असं का झोपली राहते म्हणून इतकाला वेळपर्यंत. त्याला आहेच म्हटलं तशी सवय, म्हणून तर त्याचं मया काही पटत नाही पटाले. मंदाबाई कोणत्या धुंदीत चालली गेली? मी काय म्हणून राहिली? काही नाही. असाच विचार करून राहिली होती. बरं तर मग कुठं आहे तसून? घरात आहे काय? हो घरात आहे ना, घरात येते, तिला आराम करायला लावतो. आणि आता नाही काय मी बसतो म्हणून राहिली होती, पण इथं कायचं, इथं बसलं काय की 2 जण येऊन जाते आणि मग अजून मला गोष्टी करत तिथं बसतो तर बसूनच जा लागते. आता म्हटलं सुनीची तब्येत काही बरोबर नाही आहे, 2-4 भांडे आहे तेवढे घासून घेतो आणि तिला आराम करू देतो, जरासा काढाही बनवून देतो. ठीक आहे, झोपली नाही रात्रभरापासून, जरासा काढा पिन म्हटलं तर हातपायात जराशी ताकद येईल. आणि मी काय म्हणतो, चल ना तर घरात. मी 2-3 कामही होते आणि बोलणंही होते. आता इथं बसणं काही मला जमणार नाही. आता सुनीची तब्येत चांगली नाही आणि आपण इथं बसून जाऊ काय? मग आता थोडा वेळ पाठ टाकतो म्हटलं हवेत, पण कायच टाकायला भेटते. नाही कर ना तू कामं, कर कामं. आता सुनीची तब्येत बरोबर नाही आहे, आता करायच लागेल ना. मी जातो घराकडे आणि पाहतो, घराचंही पाहा लागते ना, मलाही पाहा लागते. मग 2 सुना आहे, अजून त्या येऊन बसल्या, शांताबाई येऊन बसल्या ना माझ्या घरी, त्याचंही पाहा लागते. जातो मी. कर तू कामं कर. ह्या मंदाबाईचं काही समजत नाही मला. हिला म्हटलं चांगल्या गोष्टी सांगा 1-2 तर नुसती नाक मुरडते. आता जरासं तिला उठायचंच म्हटलं तर म्हटलं काय तिनं तोंड बनवलं होतं एका रंगाचं? काही नाही आहे, काय पडलं आहे? आपण म्हटलं सुनाईसोबत चांगलं राहू ना तर इथेच म्हातारापणी म्हटलं आपलं करण. आणि आपण जर एकलखुऱ्यासारखं राहू ना वेगळं तर मग म्हातारापणी ठेई म्हणून ना तुम्ही काय केलं होतं आमच्यासाठी? त्याचं दुखलं सुखलं तर आपण करू लागा लागते. आणि थोडंसं हातपाय इकडे तिकडे हलवल्यानंतर काय हातपाय तुटून जाते काय? पण ह्या मंदाला कोण सांगन बाप्पा, यायचं तर बस उलट्या गोष्टी चालू राहते. पण कसं आहे, आता एका गावात आहे, एका मोहल्ल्यात आहे, घराच्या जवळ घर आहे, तर आपल्याला तोंडावर तोंड पडते तर बसतोच आपण, 2 गोष्टी करतोच, त्याच्यानं राहा लागते. नाही तर एवढा काही चांगला स्वभाव नाही आहे बाप्पा मंदाबाईचा, खरंच नाही आहे. आता पहा बरं, शांताबाईच्या स्वभावात आणि मंदाबाईच्या स्वभावात किती फरक आहे म्हटलं. शांताबाईच्या तोंडून म्हटलं कधी आपण आडवं तेडवं ऐकत नाही, कधीच नाही. त्या काही सांगन ना तर चांगलंच सांगन, कोणतीही गोष्ट सांगत तर चांगली सांगन. पण हे मंदाबाई रुप्पट नाकट गोष्टी करत राहते. त्या सुनाचं बाप्पा कशा बरदाश्त करते आणि कशाच नाही. ते नामदेव भाऊ एवढी मोठं जीवन कसं काढलं ते ह्या बाईसोबत. नाही तर बाई काही लाजाची नाही बाप्पा. हे जेव्हापासून रुपयाच्या विषयी असं ऐकलं ना का त्याची बायको अशी निघाली म्हणून, तेव्हापासून नाही का भल्लंच बेकार लागून राहिलं मला. आता म्हटलं आमचं होतं अफेअर, पण त्याच्या अगोदर आम्ही घनिष्ठ मित्र होतो ना, मैत्रीण होतो, लहानपणापासून शिकलो, सोबत राहिलो. आणि असं ऐकलं ना तर बरंच नाही वाटत बाप्पा. आता म्हटलं त्या दिवशी माराकुटी होऊन गेली आमची हपशीवर. काय मी काय सांगितलं होतं तिनं जाऊन, आणि थोडी काही दिसला नाही मला. म्हणतं असं करून राहिलं होतं का जाऊ का एखाद्या वेळेस पहा, पण काय फालतूच गोष्ट वाढून जाईल म्हटलं. गोष्ट वाढून जाईल अजून, म्हणून का अजून येणं चालू करून दिले. पण गोष्ट तशी नाही. आता फालतूच म्हटलं मी बेकार नादी नाही लागणार आहे. पण कसं एवढं काही होतं आपलं, आणि असं जर दुसऱ्याच्या जीवनात असलं ना तर चांगलं नाही वाटत. मन करून राहिलं का विचारावं त्याला, त्याची हालचाल पूछा कसं काय आहे म्हणून. शेवटी म्हटलं मित्रमैत्रिणीचं तर एक नातं होतंच ना. ते नातं गेलं तर पण मी वाटच पाहून राहिली ना, कालही वाट पाहिली पण तो काही आलाच नाही. आणि आज म्हटलं राहतो म्हटलं इथं उभी. इथूनच जायचा याचा रस्ता आहे की त्याचा, बोलणं होऊन जाते मला जरासं. बोलणं नाही ना तर त्यापर्यंत मग मन लागणार नाही. असं वाटते का आपल्याला कोणाचं जीवन बरबाद नाही झालं पाहिजे. आता भांडण झाले तर त्याच्या मागं लागली असेल ना, का तिनं मारलं, असं केलं तसं केलं. हाय तर मोठी चौदासा ते एका रागाची ना ढंगाची बायको करून ठेवून दिली आणि जीवन बरबाद करून घेतलं. आता स्वतःची वाकी करून राहिला आणि तिथं स्वतःची करूनच राहिली म्हणा. तिचा तर काही वादच नाही आहे. तिला दिमाग राहिला असता म्हटलं तर कायले एवढं चांगलं शिशमाईल सोडलं असतं तिनं. म्हटलं आपण तरसतो अशा घरासाठी तरस आले आपल्याला. तर इथेही म्हटलं होती तर इथेही गरिबीच होती, आणि तिथं गेली तर तिथेही गरिबीच आहे. पण तेवढ्यानं तर बरं आहे का माझा नवरा चांगला आहे. एवढं सगळं माहीत होऊ नाही म्हटलं माझ्या नवऱ्यानं मला एक्सेप्ट करून टाकलं. काही बोलला नाही, काही नाही, झाले म्हणा थोडेसे भांडणं. पण त्याच्यानंतर आम्ही चांगलं होऊन गेलो. पण याचं रुपयाचं काही सुधारलंच नाही. आता अजून दुखात चालला गेला. म्हणून नाही का मन लागून नाही राहिलं. मला म्हटलं एक वेळा बोलूनच घेतो, कमीत कमी त्याचं मन तरी हलकं होऊन जाईल. आणि जशी तो माझ्यासोबत बोलते तसा तो कोणासोबत बोलत नाही ना. जरासं माहीत पडून जाते. आता वाट पाहून राहिली त्याची, केव्हा येते तो केव्हा नाही. तर बसून जाऊ का इथं थोडीशी? नाही बसत घेसत नाही, इथंच उभी राहतो आणि पाहतो त्याची वाट. का रे रुपया, कुठे चालला रे तू एवढा गडबडीत? पाहून नाही राहिला मग इकडे तू. आता काय करू, तू इकडे पाहून सांग काय करू. चाललो तुम्ही माझ्या कामी. जरासं काम आहे म्हटलं तर दुकानातून सामान घेऊन येतो म्हटलं. हो काय, मी तुझीच वाट पाहून राहिली होती. कालही तुझी वाट पाहिली, आजही पाहिली, तू काही आलाच नाही. म्हटलं घडीभर तुझ्यासोबत. घडीभर बोलतो, आता कायले बोलतो, झालं केलं पार पडलं ना. अजून तसंच दिवसांत काय आता नाही, आता काहीच नाही, काही नाही बोलायला लागत. काय आहे बोलचाल करून काही नाही पडलं आहे म्हटलं. आता तू तुझ्या जीवनात सुखी राह, मी माझ्या जीवनात सुखी राहतो.
आता जीवनाचा अर्थ मला समजला म्हटलं. ह्या गोष्टीत काहीच नाही पडलाय, काहीच नाही पडलाय. हां, सत्य परिस्थिती वेगळीच असते म्हटलं जीवनाची. जाऊ दे, मला मी किराणा आणायला चाललो. आणि का बरं हे काय म्हणते तो पूजा, हां त्या माझ्या बायकोला काऊन मारलं हापशीवर? हां काय काऊन मारलं? त्या किती लागलं तिले? हां तिला दवाखान्यात घेऊन जायला लागलं म्हटलं मला. एवढा मोठा बेंड आला होता तिच्या डोक्यावर. त्याच्यासाठीच तर तू वाट पाहून राहिली होती मी, का तुला सत्य माहीत पडलं पाहिजे बा म्हणून. त्या दिवशी म्हटलं तुझ्या बायकोची सारी गलती होती. हां मी तर तिच्या जवळ म्हटलं गोष्टी करत नाही, आणि आली गेली ना तर तिच्या जवळून दूरच राहतो. नाही तर तुला खोटं जर वाटत असेल ना तर पार्वती काकूला विचारून घे म्हटलं. जाणून बुजून म्हटलं तुझी बायको मला टोमणे देऊन राहिली होती. हां आणि म्हटलं माझे केस ओढले. जेव्हा तिनं माझे केस ओढले, मला मारलं ना, तेव्हा मी तिला गुंड मारला म्हटलं फेकून. नाही तर मला काय गरज होती तिला मारायची? आणि म्हटलं मलाच ते बेकार वाटून राहिलं होतं. मी म्हटलं काही फालतूच वाद वाढला म्हटलं. याच्या घरी मायानं कटर कटर होऊन म्हटलं, म्हणून त्यासोबत बोलायचं होतं मला. आणि का रे रुपया, हां घरी गिरी काही जात नाही काही असं असा किरायानं गुंत काय इकडे तिकडे? एवढं चांगलं घरदार सोडून मायबाप सोडून काय इकडे तिकडे फिरून राहिला? आता फिरू नाही तर काय करू? काय करू आता फिरू नाही तर? आता दिवसच तसे आले फिरायचे. जाऊ दे, काही लोट नको घेऊ. आणि मी काय म्हणतो, माझ्या बायको सोडून जराशी दूर राह. हां दूर राह. मॅट डोक्याची आहे म्हटलं ते. हां मॅट डोक्याची राहिले. तिकडून आली आणि माझ्या मागं लागून गेली. ते आली आणि तिनं मारलं आणि तिनं असं केलं आणि तिनं तसं म्हटलं मले. आता म्हटलं ह्या गोष्टीत म्हटलं मी चांगलं वाटून जाईन मग. एक तर माझ्यावर लय टेन्शन आहे. घराचं टेन्शन, किरायाचं टेन्शन, खर्चाचं टेन्शन, लय टेन्शन आहे म्हटलं. आता मेहरबानी करून तुम्ही दोघी मला काही टेन्शन देऊ नका. मला जसं चालू आहे तसं चालू राहू द्या सुखरूपपणे. नाही बाई, या रुपयात किती बदल झाला, किती बदल झाला म्हटलं. जो माझ्यासोबत या गोष्ट करायसाठी किती यारे काढे म्हटलं, इकडच्या गल्लीचे चक्कर लावे. आता मी स्वतःहून त्याच्यासोबत बोलायला आली, चांगल्यानंच बोलायला आली म्हणा. मला काही गलत सलत बोलायचं नव्हतं. मला असं वाटून राहिलं होतं काही यायच्या म्हणतात पण मायानं भांडे गिंड काही झाले नाही पाहिजे. आता घडलं होऊन गेलं. पण म्हटलं याच्यात किती बदल झाला, आणि ह्या बदल सगळं त्याच्या बायकोच्या यानं झाला म्हटलं. हां याची बायको काही रंगाची ना धगवाची आहे. पण याच्यात म्हटलं मला एक गोष्ट हे बेकार वाटून राहिली. रुपयाच्या आईबापाची किती बाकी होऊन राहिले असं, हां किती बाकी होऊन राहिले असं. आणि कसं बाई एकुलती एक पोरगं आणि असं वेगळं चाललं गेलं. हां आता निघालं का त्यानं काढलं. आता त्या परवता काकू ते सांगून राहिला होता का त्यानं काढून टाकलं म्हणे, हाकलून टाकलं म्हणे घरातून. ते यायचे काही कारणामे असेल ना, तसं कोणी मायबाप हाकलत असते काय? हां कोणी नाही हाकलत म्हटलं. किती काही बदमाश राहिले आणि किती काही राहिले ना तर हाकलत नाही. जेव्हापर्यंत म्हटलं डोक्यावरून पाणी वर जात नाही तेव्हापर्यंत. आता काही ना काही केलंच असेल ना येईनं. नाही तर एवढ्या लाडात म्हटलं का त्यानं कधी उन्हात नाही जाऊ दिलं त्याला. उन्हात नाही जाऊ दिलं, कधी कामावर नाही जाऊ दिलं. आणि आता तो लोकांच्या इकडे चालला तर त्याला बरदाश्त होऊन राहिलं. तर काही ना काही याची गलती असेल ना. हां दोघीची गलती असेल म्हटलं, एकाची थोडी ना असेल. बायकोची तेवढीच असेल आणि नवऱ्याची तेवढीच असेल. म्हणून ते याला भुक्ता लागून राहिलं. आता बोलायला आली म्हटलं तर घडीभर बोललाही नाही, चालला गेला. जाऊ दे, आता माझ्या मनात होतं म्हणून मी बोलून दिलं पप्पा. काय करायला लागते आपल्याला, काही गरज नाही काही करायची. हां आता तो त्याच्या जीवनात सुखी आहे. देवदासच बनून गेला तो एकदम देवदास बनाले. हां जाऊ दे पप्पा, मी माझं काम करतो. आता मनात होतं म्हणून मी बोलून दिलं. माझी आई वाट पाहून राहिली असेल, मी घरचे कामं टाकून दिले आणि याची वाट पाहते तर येऊन गेली. अजून कोणी पाहून येऊन घेईन तर मला अजून याचं चक्कर चालू झालं काय म्हणून. हां लोकांच्या तोंडाला झाकून थोडी नाही. आपण आपल्या मनात काय राहते, लोकांच्या तोंडावर काय राहते, अशी गोष्ट आहे. नाही बाई, आता ह्या रुपयाचं आणि ह्या पूजाचं अजून चालू झालं काय? हे असं चालू राहील तर कसं होईन यायचं? हां आई तर म्हटलं माझ्या मागं लागून गेली. आई म्हणते का लवकरात लवकर म्हणजे घर खाली करायला लाव म्हणते. हां यायचं असं चालू राहील तर कायचे घर खाली करते आणि कायचं याच्या जीवनात लागते. काय करावं पप्पा आता? पण हे गोष्ट सांगा लागन मला. हां सांगा लागन, रश्मी वहिनीला सांगा लागन. नाही ते ह्या रुपया बिघडून जाईल म्हटलं अजून बिघडासाठी. आता म्हटलं माय खातीर जाऊ द्या बा, सोबत शिकलो तर म्हटलं माझ्या घरचीच खोली द्यायला लावली किरायानं. आणि यानं जर असे धंदे चालू केले तर आई म्हटलं आई चांगले ठेचून काढून मला. म्हणून तू यानंच झालं, तू यानंच ठेवलं म्हणून त्याला घरात. म्हणून कसं करू बापा, मी तर बेकारच फसून गेली या रुपयाच्या यानं. एक वेळा जराशी दया काय दाखवली म्हटलं. या रुपया मला जास्त दिसून राहिला. आणि या पूजाचंही मन लागत नाही वाटते. दिल्ल्या घरी लागत नाही. 50 वेळा येत जाते आणि बोलत जाते. 50 वेळा येत जाणं आणि बोलत जाणं काही गरज आहे काय? आपापल्या जीवनात सुखी राहतं. याच्या जीवनात दखल द्या, त्याच्या जीवनात दखल द्या. जाऊ दे पहिले जातो मी आणि सांगतो परश्मी वहिनीले यायचं काय काळं पेळं चालू आहे तर.